सेल डीड करून तुम्ही जेन्ना प्रॉपर्टी विकती घेता तेन्ना त्या सेल डिडान लास्ट शेड्यूल ऑफ प्रॉपर्टी म्हणून आसता, जितून त्या प्रॉपर्टीचें डिस्क्रिप्शन आसता आनी डिस्क्रिप्शन जातकच ते प्रॉपर्टीच्यो चारूय बाउंड्री दाखयल्ल्यो आसता, ईस्ट वेस्ट नॉर्थ सावथ. हांगा कितें आसा, केन्ना घरां आसता कोणाची, दुसऱ्याच्यो प्रॉपर्टी आसता, रोड आसता, न्हंय आसता, खूब अश्यो बाउंड्री कितें कितें दुसऱ्यांच्यो प्रॉपर्टी आसता. पण हे जे डिस्क्रिप्शन दिल्लें आसता बाउंड्रीचें तें कायद्यान कितलें वॅलीड आसता? कायद्यान म्हाज्या मतान ताका कांयच वॅल्यू आसना. कित्याक सेल डीड कोण करता? जो मनीस तुमकां विकता, सेलर, आनी जो विकतो घेता म्हणजे तुमी परचेजर, हेंच्या भितर हो कॉन्ट्रॅक्ट आसता. आनी तुमी जे थंय कितें बरयतात ताका फक्त डिक्लॅरेटरी वॅल्यू आसता. तुमीच डिक्लेअर करता अमकी प्रॉपर्टीक अमकी बाउंड्री आसा, हें आसा. आदी पासून ह्या प्रॉपर्टीच्यो बाउंड्री त्योच जरी आसल्यो, पण कोण जर शेजारी चॅलेंज करीत आनी चॅलेंज करून जर तेणें प्रूव केलें की तुमच्यो ज्यो बाउंड्री आसात त्यो सारक्यो ना, तुमच्या बाउंड्री आनी तेज्या प्रॉपर्टीच्या बाउंड्री मदीं आनीक कोणाची प्रॉपर्टी आसा, स्ट्रीप ऑफ लँड आसा वा कोमुनिदादची एक बारीकशी स्ट्रीप ऑफ लँड आसा, तर खूब फावटी जेन्ना तुमी बिल्डींग वा घर बांदूंक सुरू करतात तेन्ना शेजारचे लोक अशी ऑब्जेक्शन हाडूं शकतात. म्हूण जेन्ना प्रॉपर्टी घेतात तेन्ना सदांच पयलीं बिल्डींग वा घर बांदूंक अलायनमेंट फिक्स करच्या आदी तुमच्या प्रॉपर्टीच्यो बाउंड्री मार्क करून घेयात. आनी मात जरी तुमकां कितें भितर कमी जास्त दिसता तर सर्वे डिपार्टमेंटान वचून तेंच्या मनशांक हाडून डेप्युटी कलेक्टरा मार्फत जावं वा सर्वे डिपार्टमेंटा मार्फत जावं थंय तुमच्यो नीस म्हटल्यार बाउंड्री मार्क फिक्स करून घेवंक जाय. म्हणजे फाल्यां कोर्टान वचून कोण तुमचे स्टे हाडूं शकना वा तुमचें कन्स्ट्रक्शन बंद उडोवंक शकना. नो डावट ह्या प्रोसिजराक थोडो वेळ वयता, पण आतांच वेळ गेल्लो बरो, फुडें आनीक त्रास जावं नाका. सारकें न्ही? तुमकां कितें दिसता?